नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना या सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या निधीच्या वितरणासाठी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर आता या ठिकाणी या महिन्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहे याविषयीची संपूर्ण काय माहिती पाहत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला ही पेन्शन तुमच्या बँक खात्यावरती कधी व किती वाजता जमा होणार आहे याविषयीची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात. तर आता या ठिकाणी हा जो काही संपूर्ण शासन निर्णय म्हणजे जे आर आहे या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. ज्याचा विषय आहे संजय गांधी निराधार आंदोलन योजना व श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी 2025चे अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत. या ठिकाणी आता संपूर्ण काही शासन निर्णय तो 7 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्ही दिनांकसुद्धा पाहू शकता. त्यानंतर आता खाली येऊयात आणि संपूर्ण जे आर एकदा पाहूयात. तर आता या ठिकाणी प्रस्तावनामध्ये काय दिलं आहे ते एकदा समजून घेऊयात. ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या सर्व निराधार योजनेचे पैसे तुम्हाला डिसेंबर 2024 पासून DBT पोर्टलद्वारे मिळत आहे. आपण या ठिकाणी मागेच पाहिले. त्यामुळेच आता ठिकाणी जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याच्या अर्थसहाय्य वितरणासाठी आता शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळेच आता ठिकाणी या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला पैसे किती मिळणार आहे, हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधी व किती वाजता जमा आहे ते एकदा समजून घेऊयात. त्यामुळे संपूर्ण काय शासन निर्णय आता या ठिकाणी पाहू शकता. ज्यामध्ये काय दिलं आहे ती माहिती आपण एकदम थोडक्यामध्ये पाहूयात. या ठिकाणी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि या ठिकाणी तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक झाले की नाही हे नक्कीच चेक करून घ्या. एकदा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथे चक्कर मारून या तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक झाले की नाही. त्याशिवाय तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार नाही. आता या ठिकाणी कोणकोणते लाभार्थ्यांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक झाले या ठिकाणी पाहू शकता. 3 नंबरचा कॉलम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी तुम्हाला आता लक्ष द्यायचं आहे. ज्यामध्ये काय दिलं आहे ते एकदा समजून घेऊयात. तर आता या ठिकाणी पाहू शकता दिनांक 28/1/2025 पर्यंत DBT पोर्टलवरती आधार व्हॅलिडेट झाल्यांची संख्या म्हणजेच तुमचं बँक खाते त्याचबरोबर तुमचं मोबाईल नंबर आहे आधार कार्डशी लिंक आहे म्हणजे DBT एनेबल आहे म्हणजेच तुमचं DBT हे चालू आहे अशा लाभार्थ्यांची संख्या आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आहे 9,35,297 एवढी. तर श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आहे 10,38,788 एवढी. आता या ठिकाणी आधार व्हॅलिडेट झाल्यांची एकूण संख्या होती 19,74,085. तर या सर्व लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याकरता शासनाने 610 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि सर्व पैसे तुम्हाला DBTनेच मिळणार आहे. कोणालाही जुन्या पद्धतीने म्हणजेच ब्रीम सोनरद्वारे कोणालाही पैसे मिळणार नाही. या ठिकाणी JR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले. त्याचबरोबर आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्रपणे खाते उघडणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी तात्पर्य देण्यात आलं आहे. ज्यामध्ये आता कुठे किती पैसे आहेत या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहून व्हिडिओ तुम्हाला थांबायचा आहे त्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ही संपूर्ण काही तुम्हाला माहिती वाचायची आहे किंवा हे संपूर्ण जर तुम्हाला JR जर पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्वतंत्र JR पाहायला मिळणार आहे. तर मग अशा काही प्रकारे आता सर्व लाभार्थ्यांना DBTनेच पैसे मिळणार आहेत. कोणालाही जुन्या पद्धतीने म्हणजेच बीम प्रणालीद्वारे कोणालाही पैसे मिळणार नाही. या ठिकाणी JR मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा अधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले कोणालाही जुन्या पद्धतीने द्यायचे नाही. सर्वांचा डेटा वेबसाईटवरती अपलोड करा मगच त्यांना DBTने पैसे मिळणार आहे. या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर आता अशा काही पद्धतीने तुम्हाला सर्वांना पैसे मिळणार आहे. या ठिकाणी आता सर्वांचे प्रश्न होते की आम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये. तर पहा तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिन्याचे पैसे मिळून म्हणजे 1.5 आणि 1.5 असे 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. तर आता ठिकाणी पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत तर पहा आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार. या ठिकाणी 2 दिवस बँकांना सुट्टी असल्या कारणामुळे तुम्हाला आता ठिकाणी सोमवारपासून तुमच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे. या ठिकाणी कोणालाही काळजी करायची गरज नाही. तर मग असं होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.